आणि सरकारचे 2 आमदार दोन्ही मतदारसंघात असतात. सरकारची इतली डिपार्टमेंट आसा पूण एकूय डिपार्टमेंट तो सरकारचो एकूय मनीस आमचे गोंयकार भाव थंय बसल्यात ते पडून सुद्दां गेले ना. बाबा त्यांचे फ्युचर कितें हे सांगपाचें वचोन धाडस ते कांय करना. आनी त्या खातीर आमी आज तांकां मेळोन आमी तांकां सांगलां की तांचे बरोबर आमी फायट करतले. त्यांच्यान हांवें आमचे PWD मिनिस्टर हाका संपर्क करपाचो ट्राय केलो पूण ताणें उबारना कारण तेंचे प्रकरण PWD पळयतात. पूण सरकारा कडेन जोरदार मागतात की आमचे जे भाव जळामळाक आयज प्रोटेस्टाक बसलेले आसात प्रत्येक कडेन तेन्ना सरकाराचें काम की तुमचे एक रिप्रेझेंटेटिव्ह धाडून थंय इमिजिएटली तांचे जे डिमांड्स आसा तांकां अश्युअर करात. मी हेचे पयलीं तांकां अश्युरन्स केले आसा तेंचेर तुमकां विश्वास उरलेलो ना. तशेंच तेच्या नंतर आमी ओल्ड गोवा गेल्ले. ओल्ड गोवा वचून जे विलेजर्स ते प्रोटेस्ट करतात ते ओल्ड गोवा जे हेरिटेज तातूंत जे स्ट्रक्चर इलिगली कंस्ट्रक्ट केल्ले आसा तातूंय आमी तो इश्यू घेतलेलो की सरकारा कडेन मागतात जस्ट आश्वासनां दिनातात, एक्शन जाय. गोंयभरचो आनी संवसारभरचो लोक थंय आतां नोवेनांत सुरू जाल्ली आसा फेस्ताची. तशेंच थंय टुरिस्टूय भोंवतात. सरकार आपली लस थंय काडून दाखयता कारण देशभराचे लोक पळयतात की देशाचो जो कानून आसा, देशाचे जे कायदे आसा, जे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स प्रोटेक्ट करपाचे ते गोंयांत ते कायदे कशे तोडले वयतात बीजेपीच्या ऑफिस बेरारा खातीर. सो हेजे प्रदर्शन आयज ओल्ड गोवा आमकां पळोवपाक मेळटा. तेन्ना आमी तांकांय सांगलां की आमी हो इश्यू आमी स्टार्ट केल्लो आसा. आयज लोकांनी तो मुखार व्हेल्लो आसा. तो लोकांचो इश्यू जावनी आमी तांकां पूर्णपणे सपोर्ट करतले. सरकारा कडेन डिमांड करतात बेश्टी आश्वासन दिनाका. कालूय आमी डिमांड केल्ले सरकाराचो एक रिप्रेझेंटेटिव्ह इमिजिएटली मुख्यमंत्र्यान थंय धाडचो. ओल्ड गोवा जे विलेजर्स 6 दीस जाले थंय 4 दीस जाले ते प्रोटेस्ट करतात आनी GMCचे 6 दीस जाले. सरकाराक इनसेन्सिटिव्ह सरकाराक तेंची कांयच पर्वा ना. सो सरकारान इमिजिएटली हे दोनूय जे प्रोटेस्ट चालू आसा तांचेर सोल्युशन इमिजिएटली काडचें आनी सरकारान इमिजिएटली तांकां रिस्पॉन्ड करचें. आयचे आमचे मुख्य जे प्रेस कॉन्फरन्स आयज खास करून आमी आपयला त्या प्रेस कॉन्फरन्साचो जो गोंयच्या युथांचे फ्युचर आयज दाव्यार आसा. आयज गोंयच्या लोकांचे फ्युचर 35 लाख 20 लाख 25 लाख 15 लाख वेगवेगळे जॉबांक विकले वयता. एक्झाम जो कंडक्ट करतात तो कंप्लीट एक्झाम्स कॉम्प्रोमायज जाल्ल्यो आसात. त्यो तुमकां कश्यो कॉम्प्रोमायज जाल्ल्यो आसात ते इन्सिडेंट सयत प्रूफ सयत आयज ह्या सरकाराक आमी एक्सपोज करपाक सोदतात. असो सरकार इतलो करप्ट सरकार जे जॉब्स ओपन मार्केटांत सेल करतात आनी गोंयच्या युथांचे फ्युचर पेड्यार करता. गोंयच्या युथांक फ्रस्ट्रेट करतात, तांचेर अन्याय करतात. हाचेर आवाज उठयनासतना रावत जाल्यार म्हाका दिसता गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आमी गोंयच्या फ्युचराचेर आनी गोंयच्या युथांचेर अन्याय करतले. आमी गोंयच्या लोकांचो प्रत्येक आवाज जावन सदांच जो जो अन्याय जाता तो अन्याया विरुद्ध आमी आवाज उठयल्लो आसा. आवाज उठयतले आनी हेजे मुखारूय आमी आवाज उठयत रावतले. आनी आवाज उठोवन आमी थांबचे ना. तर आमी ह्या हेजेर कंप्लीट एक्शन प्लॅन आमी तयार केल्लो आसा. कशें करून गोंयच्या युथाक जॉबांच्या नांवार लुटले वयतात आनी जो मेरिट स्टुडंट्स आसा तो यूथ फ्रस्ट्रेट जायत आसा. तो इल्लीगल मार्गान वयचो न्ही, तो सुसायडाक लागचो न्ही. ह्या हितून आमी जित प्रयत्न ते करतले जे आमकां कायद्याची दारां उगडीं आसात. गोंयच्या एम्प्लॉयमेंटा बाबतींत नवीन न्ही की हेजे मुखार आमी कितलीशीच कशें करून जॉब्स कॉम्प्रोमायज जाले ते एक्सपोज केल्ले आसा. तितून थोडेच इश्यूज आमी टच करपाक सोदतात जातूंतल्यान
आज जे पळोवपी आसा यूथ गोंयभरचे आनी त्यांचे आवय बापूय आनी सरकारी नोकर हांकां हातूंतल्यान आमी हे सगळे एक्सपोज करपाक सोदतात. परत एकदा सगळ्यो गजाली आमी मांडपाक सोदतात आनी गोंयच्या लोकां भितर आमी प्रूव करपाक सोदतात कशें करून एक्झामी कॉम्प्रोमायज करून जॉब्स विकले वयतात. पयलो इश्यू म्हणजे इजदोर फेर्नांडीसाचो इश्यू. तेगे चल्याक अवल कारकून फेक सर्टिफिकेट तो मागीर जॉब स्क्रॅप करपाक पडलो. रेमंड फेर्नांडीस. बाबू कवळेकरान ओपनली एक्सेप्ट केला की बाकीचे सगळे जे आसा सरकारान ते जॉबाक पैसे घेतात. आपूण तसलो न्ही म्हणटलो. बाकी सगळे आसा ते जॉब घेता हेजो रेकॉर्ड आसा. आमच्या NSY प्रेसिडेंटान नौशेदान ही सिडी सकट लोकायुक्ता कडेन कंप्लेन केल्ली आसा. तेजेर अजून कांय एक्शन जाल्ली ना. आता परत तो दुसरे फॉर्मेटान परत ती कंप्लेन आमी फायल करतले. म्हणजे दोन हातूंत परत सिद्ध जाता की गोंयचे जॉब विकले वयतात. एक डेप्युटी चीफ मिनिस्टर एडमिट करता ऑन कॅमेरा की गोंयचे जॉब्स विकतात पूण आपूण घेना बाकी सगळे पयशे घेतात. फिलीप नेरिल्या कॉन्स्टिट्युएन्सींतलो ताचो PA आनी मुख्यमंत्री हाच्या मतदारसंघातलो कशें करून ते 100 पैकी 100 मार्क घेता. म्हाका खबर ना हे गोंयच्या लोकांक कशें करून डायजेस्ट जातल्यान गोंयचे लोक कशे मान्य करतात. आनी जे ऑफिसर जे इलिगलिटीज करतात ह्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटाच्यो जे एक्झामी कंडक्ट करतात ते कशें करून जस्टिफाय करतले तांकां 100तले 100 मार्क फक्त ह्या भुरग्यांक पडटा आनी जे मेरिटाचे भुरगे आसात ज्यांचो पास रेकॉर्ड चेक करपाक मेळटा ते भुरगे थंय पावनात. हे आमी ओपनली केल्ले आसा. ह्या तिनूय प्रकरणाचेर सरकारान आमचे जे आमी सांगलां ताका रिजेक्ट केले ना. खंयचीच गजाल परत रिप्लाय केल्लो ना. सो सरकार हे हेजेर ओगी रावलो. सो ह्यो सगळ्यो गजाली सरकारान मान्य केल्ल्यो आसा. चौथी गजाल जेनिफा पिंटो वर्सेस स्टेट जे रीट पिटिशन आशिल्ले 638 of 2020 which is added with the Pradnya Gaonkar जे 32 assistant data operator electricity डिपार्टमेंटान त्याच्या नंतर ते सुप्रीम कोर्टान SLP घालून चॅलेंज केली. सो हायकोर्टानय तांकां सांगले आनी ते सेम थिंग सुप्रीम कोर्टान एंडोर्स जाले. आनी जे त्या डिपार्टमेंटाक रिक्रूट केल्ले 5 वर्सां कामां केल्ली डेटा ऑपरेटर असिस्टंट डेटा ऑपरेटर तांकां काडपाक लायले कोर्टान. आनी कितें सांगलें की एक्झाम सगळी कॉम्प्रोमायज जाल्ली आसा. हे जॉब्स विकले गेले वयले. हे हायकोर्ट सांगता सुप्रीम कोर्ट ताका एंडोर्स करता. तेजे नंतर त्या ऑर्डरींग ज्या प्रमाणे आशिल्ली कोणाचेर एक्शन घेतली ना. जेणे कोणी एक्झाम कंडक्ट केली तेजेर एक्शन घेवना. जे कोण ऑफिसर इन्वॉल्व आशिल्ले तेजेर एक्शन घेवना. सो ह्या हेजेर कांयच ना. It is proved that the process of examination is compromised आणि जॉब हे विकले वयतात. त्यांचे पैसे अजून परत दिले ना. खूप जाणांकडे विचारले तांकां पैसे परत दिले. तांकां सांगतात मुखार जॉब येता तेन्ना तुमकां आमी एडजस्ट करतात म्हणून इतले तांकां सांगले वयता. ह्यो जाल्यो थोड्यो गजाली. आमी हांव सगळ्यो गजाली केल्या. सगळे प्रेस कॉन्फरन्स खूप लांबतले. त्याच्या नंतर पर्रीकार मुख्यमंत्री असताना 2001 एक स्टाफ सिलेक्शन कमिशन केले. स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो उद्देश हो आशिल्लो की सगळे जॉब्स हे स्टाफ सिलेक्शन कमिशन करतलो. ते एक्झाम कंडक्ट करतले आनी त्यो सगळे एक हेजेर येतल्यो. प्रत्येक डिपार्टमेंटाच्यो ज्यो एक्झाम करपाक त्या भुरग्यांक कांयच त्रास पडटा. आनी एक एक्झाम आन्सर करप म्हळ्यार त्या भुरग्याक जो बेरोजगार भुरगो आसा ताका 200 रुपया पयलीं काडपाक पडटा एक्झामी आन्सरूच करपाक. म्हणजे तांकां भत्तो दिता म्हूण सांगलेलें तो भत्तो दिलोच ना. त्यांच्या वर्सांतल्यान प्रत्येक एक्झामीक 200 रुपया काडटा. सो हांगा तरी कमिशनान हें केलें जाल्यार एक एक्झामीक प्रत्येक 2-2 म्हयन्यांनी एक्झाम दिवपाची. त्या एक्झामीची व्हॅलिडिटी 6 म्हयने दवरपाची जाताली पूण ते पयशे खावपा खातीर हें करनात. आतां स्टाफ सिलेक्शन कमिशन हो मुख्यमंत्री जो सगळ्यांत करप्ट मुख्यमंत्री आनी हे सगळे स्कॅमांनी पयशे कलेक्शन करपाक जेजो डायरेक्ट संबंध जुळो वयता. हे आयज मार्केटान ओपन आसा. ते लिपोवन उरना.
त्या मुख्यमंत्र्यान हे स्टाफ सिलेक्शन कमिशनाक सायडीक मारून दवरला कंप्लीट. कारण हे डिपार्टमेंट रिक्रुटमेंट करता खंयचे सी आणि डी ग्रेड पोस्टाचे. ए आणि बी आमचे गोवा जीपीएससी करतात. थंय ते प्रेशर खूप हाडटात जीपीएससीचे आणि खूप फावटी ते प्रेशर जे चेअरमॅन आसा ते हाडून दवरतात प्रेशर. आता हे कमिशन हांवें दिल्लें जाल्यार सगळे मेरिटाचेर सिलेक्शन जाता आशिल्लें. मंत्र्याचो ढवळाढळ, मुख्यमंत्र्यांचो ढवळाढळ हो 0 लेवल जाता आशिल्लो. जर तो एक 10% उरता आशिल्ले तरी सुद्धा फावर खंयच्यान तरी, पूण एटलिस्ट एक ट्रान्सपरंट प्रोसेस मेळटा आशिल्ली आनी तातूंतल्यान मिनिमम करप्शन जाता आशिल्लें आनी जॉब्स हे मिनिमम सेल जाता आशिल्ले. सो हो प्रूव्ह करता की हे सगळे जॉब सेल करपा खातीर आनी आपल्या मर्जीतल्या लोकांक जो पयसो दिता ताका सिलेक्ट करपा खातीर ह्यो प्रोसेस ज्यो आसा त्यो स्टाफ सिलेक्शन करना. सो स्टाफ सिलेक्शन हो एक गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन तो अमेंड करून पास केल्लो आसा. तो पास करून बेस्ट तो दवरलेलो आसा. जसो गॅमलिंग एक्ट अमेंड करून 2012तल्यान दवरला कॅजिनोचे पयशे खावपाक, त्याच भशेन स्टाफ सिलेक्शन कमिशन केला पूण ते यूज करना. सो ह्या हेजेर मुख्यमंत्री आनी ताचे मंत्रिमंडळ आनी हो गव्हर्नमेंट सामको करप्ट म्हणून प्रूव्ह जाता आनी हे जॉब सेल जाता म्हणून सामको प्रूव्ह जाय. बाकीचे सगळे सांगल्यात पूण सगळ्या मुद्दो पयलीं सामको प्रूव्ह जाता तो ह्यो सगळे जॉब्स हे स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान कित्याक केले ना. आता मुख्यमंत्री जस्टिफाय करतलो तेजे कडेन स्टाफ ना. आता स्टाफ ना काय स्टाफ तुम्ही दिना. सो तुमकां मॅन्युप्युलेट करपाक जाय, तुमकां वेगळे वेगळे एजन्सी अपॉइंट करपाक जाय एक्झाम कंडक्ट करपाक, आणि एजन्सी अपॉइंट करपाक जर ते कॉम्प्रोमाइज करना तेजेर परत तेही एक्सपोज करता एक्झाम. ओके, सो वन थिंग इज क्लियरली प्रूव्ड बियॉन्ड डाउट that staff selection commission has been sidelined just to sell the jobs. Okay, so हेका मुख्यमंत्री ह्या जबाबदारीतल्यान कुशीक सरपाक शकना. स्टाफ सिलेक्शन कमिशनान जाल्ले जाल्यार आमकां दिसता थोडी ट्रान्सपरंट प्रोसेस हे सगळे. आता हेची पांचवो एक अनेक प्रूव्ह करता. आता पांचवो प्रूव्ह असो आसा की पयर अकाउंट्स डिपार्टमेंटान पोस्ट घेतल्या अकाउंटंटाचे आणि तातूंत नॅचरली रिजर्व पोस्ट आसतात, अनरिजर्व पोस्ट असतात. आणि रिजर्व पोस्टां भितर ओबीसी कॅटेगरी आसा, एससी कॅटेगरी आसा, एसटी कॅटेगरी आसा. तितून मागीर स्पोर्ट्समॅन कॅटेगरी आसा, ईडब्ल्यूएस आसा, ह्यो सगळ्यो कॅटेगरी आसा. आता हो एक सामको ब्लॅक अँड व्हाईट प्रूफ जो पोस्ट आउट जाल्ले आसा, पोस्ट म्हणजे सिलेक्शन लिस्ट आउट जाल्ले आसा. ह्या पोस्ट हे जर लिस्ट कोणें जर पळयलें जाका मातशें सुद्दां चिंतपाक कळटा जॉब्स कशे सेल जातात गोंयांत, ते हे अकाउंटंटाचे लिस्ट जे अकाउंट्स डिपार्टमेंटान जे रिक्रुटमेंट केल्ले आसा अकाउंटंट पोस्टाक, ते दॅट लिस्ट इटसेल्फ प्रूव्स दॅट दीस पोस्ट आर सोल्ड. आता तुम्ही म्हणटले कशें प्रूव्ह जाता. आता एक्झाम पास जाता आसतना लिस्ट तयार जाता, हे सगळे ऑन मेरिट हे, आणि हे लिस्ट जे आसा ते कॅटेगरी वायज, आणि दोन्ही लिस्ट आसा. हे कॅटेगरी वायज लिस्ट ओके, सगळे ते रिजर्व आसता एक कडेन येतले, ओबीसी आसता एक अनरिजर्व एक कडेन येतले. पूण जे मेरिट लिस्ट आसता त्या मेरिट लिस्टान अनरिजर्व हितून ओबीसीचो एकूय पास जायना भुरगो, एसटीचो एकूय पास जायना भुरगो, एससीचो एकूय पास जायना भुरगो. म्हणजे ओबीसीचे भुरगे असतात आणि बाकीचे जे रिजर्व कॅटेगरीचे भुरगे असतात ते जनरल हितून ना. सो नॉर्मल मेरिटाचेर जेन्ना लिस्ट जाता ऑन मेरिट बेसिस, त्या लिस्टाक जनरल हितून सुद्धा ते ओबीसी आसपाक शकता, थंय एससी आसपाक शकता, थंय एसटी आसपाक शकता. जनरल लिस्ट अशी दिसता की ओबीसीचे भुरगे तितलेच मार्क्स घेतात आणि ओबीसी लिस्टांत हे जातात. सो एक्चुअली हो पळोवपाक गेल्यार एक ओबीसीचेर अन्याय जाता. म्हणजे आता व्हडले ओबीसीचे गजाली सांगता, बहुजन समाजाचे गजाली सांगता. सो बहुजन समाजाचे गजाली सांगता जाल्यार अनरिजर्व हितून ओबीसी, एससी, एसटी एकूय पोस्ट येना. म्हणजे भुरगे जे ओबीसीचे, एससीचे, एसटीचे, रिजर्व कॅटेगरीचे आन्सर करता
ते तितलेच मार्क्स घेवपाक आन्सर करतात, ते जनरल हितून वचपाक शकना इतलेच मार्क्स ते स्कोर करतात. म्हणजे दिस क्लिअरली प्रूव्स that the entire answer sheets are manipulated to see that त्यांना मॅक्झिमम जे पैसे हांगा घेवपाक मेळटा, चड पैसे खंय मेळटा जनरल कॅटेगरींतले. सो ते जनरल कॅटेगरींतले पैसे मॅक्झिमम हांगा घेवप. ओबीसीचे रेट मातसो कमी असता, सो ते ओबीसीचे सिलेक्ट जाता ते ह्या हितून वयता. सो दिस लिस्ट प्रूव्स कंप्लिटली बियॉन्ड डाउट. कोणी मनीस साधो मनीस सांगपाक शकता की दिस इज कंप्लिटली कॉम्प्रोमाइज, द जॉब्स आर सोल्ड. नाजाल्यार हे लिस्ट मिक्स आसता आशिल्लें, कंप्लीट मिक्स आसता आशिल्लें. ओबीसीचो भुरगो हांगा आसता आशिल्लो, एससीचो आसता आशिल्लो, एसटीचो हांगा आसता आशिल्लो. सो नॉर्मल हितून तशेंच मिक्स आसता. म्हणजे हांगा कंप्लीट लिस्ट जे आसा, कंप्लीट अनरिजर्व हितून कोणूच येना ओबीसी. सो दिस लिस्ट इज अ क्लियर कट प्रूफ. आता हो जालो 5 प्रूफ हांवें क्लियर सांगला. हितून दुबाव घेवपाचो ना. आता आनी टोटल हे जाता तुका 129. तुमकां लिस्ट हांव हें करता, तुमच्या व्हॉट्सअपाचेर धाडटा. सो हो जालो सामको क्लियर कट प्रूफ. आता तेचे मुखार वयता हांव. आता ह्यो एग्जामी करतात कंडक्ट कोण? एक करतात गोवा इंजिनियरिंग कॉलेज. सगळे ज्यो पीडब्ल्यूडीच्यो ज्यो पोस्ट जाल्या त्या पीडब्ल्यूडीच्यो पोस्ट आसता गोवा इंजिनियरिंग कॉलेज कंडक्ट करता. म्हणजे पूण आय डोंट वॉन्ट टू क्रिएट अ बॅड इम्प्रेशन अबाउट गोवा इंजिनियरिंग कॉलेज. गोवा इंजिनियरिंग कॉलेज इज नॉट इन्वॉल्व इन कंडक्टिंग द एग्जाम. They have only provided their college premises. Exam conduct हे करता. कारण हिणी जेन्ना गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन रिजेक्ट केलें, प्रत्येक डिपार्टमेंटाच्या एचओडीक पावर दिल्लो आसा एग्जाम कशी कंडक्ट करपाची. आणि एचओडी म्हणजे हो मंत्र्याचो बावलो, मुख्यमंत्र्याचो बावलो. आता ह्यो एग्जाम कंडक्ट करपाक खंयच्यो खंयच्यो एजन्सीज घेतात ह्यो? एक घेतली गोवा इंजिनियरिंग कॉलेज. पूण गोवा इंजिनियरिंग कॉलेजीन थंय तेंचे कॉम्प्रोमाइज जावपाक त्यांच्या स्टाफान रिफ्यूज केले आणि ते हेजेर कॉम्प्रोमाइज आसताले की गोवा इंजिनियरिंग कॉलेजची प्रिमायसीस एग्जाम कंडक्ट हे करतले. पण पीडब्ल्यूडीच्यो थंय एग्जाम कंडक्ट जाले 6, 7, 13 आणि 14. पीडब्ल्यूडीचो जो 85 असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, 14 टेक्निकल असिस्टंट आशिल्ले तुगेले मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, आणि एक पोस्ट आशिल्लो टेक्निकल असिस्टंट मायनिंग. आता ही आनी एक इंटरेस्टिंग गजाल. परत आता पीडब्ल्यूडी मायनिंग पोस्ट घेवपाचें कारणच ना. म्हाका खबर ना, रस्ते करता आसतना मी थंय कदाचित मायनिंग कोर सापडलो बी जाल्यार तो इंजिनियर येवन तें करतलो जाल्यार. मायनिंग डिपार्टमेंट कंप्लीट वेगळें आसा. सो पीडब्ल्यूडी टेक्निकल असिस्टंट मायनिंगचो एक पोस्ट. आता हो पोस्ट जालो कसो थंय? ह्या मंत्र्याचो आनी एक पीए आसा. जसो फिलीप नेरीचो पीए 100 आउट ऑफ 100 घेता. एक कोण नायक म्हणून आसा भुरगो, तेगेले क्वॉलिफिकेशन आसता मायनिंग रिलेटेड क्वॉलिफिकेशन. आता ते मायनिंग रिलेटेड एका पीडब्ल्यूडीन घातलो जाल्यार कितें करपाक पडलें? एक मायनिंगाचो पोस्ट काडपाक पडलो. आता तो मायनिंगाचो पोस्ट तो भुरगो एग्जाम आन्सर करता. आणि हो भुरगो कितें करता? एग्जाम आन्सर करतकर अर्दवर बसता आणि आन्सर पेपर घेवन तो भुरगो वयता. कोणा कडेन वयता? जे ते पेपर परत आन्सर पेपर मॅन्युप्युलेट करतात. म्हजो व्हिडिओ व्हायरल जाल्लो आसा, तुमचे कडेन पावलो आसतलो. सो ही गजाल हांगा एक म्हणजे फर्स्ट प्रश्न येता, मुख्यमंत्र्यान आन्सर करपाक जाय की हो टेक्निकल असिस्टंट मायनिंग पोस्ट हो मायनिंग डिपार्टमेंटा सोडून पीडब्ल्यूडी कडेन कसो पावलो आणि कोणे सँक्शन दिलें? कसो जावपाक शकता? म्हणजे तुम्ही इमॅजिन करा हे तरणाट्या भुरग्यांक कशे फ्रस्ट्रेट करता ते. दुसरे, तेंची सगळ्यात व्हडली जी एजन्सी आसा मॅन्युप्युलेट करपाची फॅक्टरी, ती आसा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पणजी. हांचो प्रिन्सिपल जो आसा, डायरेक्ट प्रिन्सिपल जो आसा तेणी म्हाजेर केस घालची. हो ह्या सगळ्या मॅन्युप्युलेशनाक कंप्लीट हँडिंग ग्लावज आसा गव्हर्नमेंटाकडे. म्हणजे एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजीचे जे एक रेप्युटेशन आशिल्लें तें रेप्युटेशन डिस्ट्रॉय जाल्लें आशिल्लें.
बाकीच्या कॉलेजीन करपाक दिना, गोवा इंजिनियरिंग कॉलेजीन करपाक दिना आपले रेप्युटेशन. तशेंच डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेज फर्मागुडी पयलीं जे PWDचे आशिल्ले ते पयलीं तेंचे कडेन अप्रोच जाले, फातोर्डा, डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेज फातोर्डा. आता जेन्ना हेणी सगळे सांगले एक्झामीची पद्दत आनी कशें करून मॅनिप्युलेशन करपाक पडटलें, आय सॅल्यूट डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेज फातोर्डा मॅनेजमेंट. दे रिफ्यूज. गव्हर्नमेंटान जाहीर करचें डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेज फातोर्डान यांचा एक्झाम कंडक्ट करपाक कित्याक रिफ्यूज केले. म्हणजे आमकां थोडे तरी लोक, थोडे तरी मॅनेजमेंट, थोडे तरी इन्स्टिट्यूशन अपरायट रावपाक सोदतात. आणि शेम ऑन दिस प्रिन्सिपल ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पेंजीम आनी तांचो जो स्टाफ आसा ताका स्टाफ म्हणून रावपाक थंय जे कोण मॅनिप्युलेशनाक इन्वॉल्व आसात तांकां लायकी ना त्या पॉलिटेक्निक कॉलेजीन थंय रावपाक. तुम्ही क्वालिफाईड मनीस, तुम्ही मॅनिप्युलेशन करपाक गव्हर्नमेंटाक तुम्ही हेल्प करतात, मिनिस्टरांक तुम्ही हेल्प करतात. थोडे गजाली गोवा बोर्डांनी केल्या असलेच मॅनिप्युलेशनाच्यो. म्हणजे जी बरी इन्स्टिट्यूशन म्हणून पळयताली ती इन्स्टिट्यूशन अशी करून कॉम्प्रोमाइज करतात. जाल्यार आमच्या तरणाट्यांनी विश्वास कसो दवरप, आमच्या पेरेंट्सांनी ह्या सरकाराचेर विश्वास कसो दवरप. प्रत्येक गजाल तुम्ही इतले मॅनिप्युलेशन, प्रत्येक गजाल मॅनिप्युलेट करप. तुम्ही एक्झाम कंडक्ट कित्याक करतात, भुरग्यांक त्रास कित्याक करतात. 200 रुपयांक तुम्ही वयल्यान तुमी तेजे कडल्यान कलेक्ट करतात प्रत्येक एक्झामी खातीर आणि तुम्ही एंटायर थिंग कॉम्प्रोमाइज करतात. हायकोर्ट ऑर्डर दिता, हायकोर्ट ऑर्डर दितकच तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करना. म्हणजे तुम्ही खंयच्या लेवलाचेर हे करप्शन करतात ते सामके खटकता. आता तेंचे मोडस ऑपरेंडी कितें, हांव जर मोडस ऑपरेंडी सांगना जाल्यार इतले सांगला ताका अर्थ उरपाना. तेंचे वेगवेगळे मोडस ऑपरेंडी आसा हे मॅनिप्युलेशन करतात. एक म्हणजे ब्लँक पेपर, म्हणजे भुरगो जो सेट जालो आसा ज्याने पयशे दिल्ले आसात, एक मोडस ऑपरेंडी तो आपल्याला आन्सर पेपर ब्लँक सोडटा आणि मागीर हे जे स्टाफ आसा जे एजन्सी ते आन्सर पेपर ते भरतात. म्हणून ते 100 100 मार्क्स पडटा. म्हणून जे अकाउंटंटाचे जे लिस्ट येता मेरिटाचेर थंय ओबीसीचो, एससीचो, एसटीचो भुरगो खंयच जनरल लिस्टान अपियर जायना, कारण हे मॅनिप्युलेशन जाता. आणि जर कोणाकूय सगळ्यांत प्रॉब्लेम व्हडलो कितें, खंयच्याय कॅन्डिडेटाक जर दुसऱ्याचो पेपर चॅक करपाक जाय तो चॅक करपाक मेळना. ताका फक्त आपलोच आन्सर पेपर चॅक करपाक मेळटा. सो दुसऱ्या पेपर कसो मॅनिप्युलेट करपाक गेला तो ताका पळोवपाक मेळना. सो ह्या हेची एडवांटेज हे सगळे नालायक जे लोक इन्वॉल्व आसा वेगळ्या वेगळ्या एजन्सी एक्झाम कंडक्ट करपाक, ते नालायक लोकां खातीर हे सगळे पार पडटा. आमी खबर आसा मिनिस्टर करप, मुख्यमंत्री करप, पूण हे डिपार्टमेंटल एचओडीज कॉम्प्रोमाइज जातात. एक्झाम करतात त्यो एजन्सीज कॉम्प्रोमाइज जातात. तुम्ही ना म्हणपाक जाय, आमी कॉम्प्रोमाइज करपाक रेडी ना म्हणपाक जाय. दुसरे आन्सर पेपर रिप्लेस करप. एकदा आन्सर पेपर जालो काय ना अनेक वेगळी पद्धत, तो आन्सर पेपरच रिप्लेस करप. त्याच्या नंतर आणि हे जे एक्झामिनर आसा तेच एक्झामिनर ते आन्सर करतात, टिक करतात. म्हणजे फ्रेश आन्सर पेपर करप आणि तो रिप्लेस करप. म्हणून तो भुरगो पेपर घेऊन गेलो जो मायनिंग PWD भुरगो जो मायनिंग असिस्टंटाचो पोस्ट अर्दवरा भितर वयता पेपर घेऊन, दॅट इज द पार्ट ऑफ दॅट. सो तिसरी पद्धत ती पेपर घेऊन घरा वचप आन्सर पेपर. हे चौथो जो एक्झामी टायमार जे पैसे दिले वयतात त्या भुरग्याकडे आन्सर की दितात. म्हणजे तो भुरगो आन्सर की घेऊनच येता पेपर आन्सर करपाक. सो ह्यो वेगळ्यो मोडस ऑपरेंडी हे यूज जातात आणि अशें करून आमच्या भुरग्यांचे हे सगळे कॉम्प्रोमाइज जाले वयता. आता वेगळे डिपार्टमेंटाक वेगळे पोस्ट जाता. आमी सगळे जितले डिटेल पोस्ट आसात हे फक्त घेतले काय आन्सर आयज PWDचे जे मुख्यमंत्री येता फायर डिपार्टमेंटाचे
कितलेशेच पोस्ट आयिल्ले आसात. पुलीस कॉन्स्टेबल 734 एक हेजे आनी IRBचे ते धरून 913 म्हणजे जवळजवळ 1647 जवळजवळ कॉन्स्टेबल दोन्ही दराचे धरून. तुगेले PSI जवळजवळ 148. हे फक्त सध्याक मार्केटात आवाज असतो. ह्या पोस्टाची किंमत जवळजवळ 30 ते 35 लाख PSI हे ओपन आसा मार्केटान सारखे. इवन पुलीस टॉप ऑफिसर्स सांगतले आणि हांव खंय दचकना. आणि कॉन्स्टेबलाची फक्त दोनूच हेची किंमत सांगता, बाकीची हे सांगना. इंजिनियरिंग ते जवळजवळ सेम 25 लाख हेचे पयली रेट सांगलेले. कॉन्स्टेबलाचे जवळजवळ 15 लाख. हेतूंतले थोडे पोस्ट ते कॉम्प्रोमाइज करतले फ्री, एक पार्टीचो कार्यकर्ते बी हे करून. सो हो तर हिशोब केलो हेंचोच इतलोच पोस्टाचो जो मुख्यमंत्र्याच्या अंडर आसा. फायर डिपार्टमेंटाचे हांव घालना. फायर डिपार्टमेंटाचे पोस्टाचे डिटेल आसा, तेचे खूप पोस्ट आयिल्ले आसा. सो ते आमी ह्या हितून इन्क्लूड करना. जाल्यार हेजे करप्शनाचे हेच जवळजवळ 300 कोटी जाता. ह्याच पोस्टाची किंमत 300 कोटी आसा. आणि चीफ मिनिस्टर्स ऑफिस इज डायरेक्टली इन्वॉल्व इन दिस. प्रत्येक जण जो नाव घेता तो चीफ मिनिस्टरच्या ऑफिसाचे नाव घेता. सो चीफ मिनिस्टरच्या ऑफिस इन्वॉल्व जावप म्हणजे हितून डायरेक्टली इनडायरेक्टली मुख्यमंत्री इन्वॉल्व जावप. तुम्ही जस्ट इमेजिन करा, फायर हितून तर फायराचे पोस्ट ऍड केले नाही. फायर डिपार्टमेंटाचे पोस्ट जवळजवळ 296 आसात. त्या भायर होमगार्डाचे आसात. असे वेगळे वेगळे पोस्ट हे आउट जावन हेजेर करप्शन, हेजेर जॉब फॉर सेल चालू आसा. आणि मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान माझ्या माहिती प्रमाणे त्याच्यानंतर बाकी डिटेल मागीर दितलो. तर एक त्यांनी PRO अपॉइंट केला, पब्लिक रिकव्हरी ऑफिसर. हो तितून एक पार्ट आसा ह्या जॉब्स सगळे सेल करपाचे. सो जेन्ना गोंयचो मुख्यमंत्र्यांचे नाव ह्या सगळ्या जॉबांच्या सेलाक येता, मंत्र्यांच्या नाव सगळे ह्या हितून येता, ह्या हितून आमच्या भुरग्यांनी एक्झामी आन्सर कित्याक करप आणि खंयच्या अपेक्षेन त्यांनी मुखार रावप की आमकां जॉब मेळटा म्हणून. प्रत्येकाचे जे पयशे आसा तेकाच ह्या फक्त जॉब मेळटा. सो तुम्ही डायरेक्टली ऑप्शन तरी करा पब्लिकली, हे सगळे बंद करा करी. सो हे आमी जावपाक दिवचे ना. सो आमी मुख्यमंत्र्याक टाइम दिवपाक सोदता. गेल्या 6 म्हयन्यात जितली रिक्रुटमेंट जाल्या ती तू सगळी स्क्रॅप कर आणि जी प्रोसेस चालू आसा ते प्रोसेस सगळं बंद कर. आणि लेट स्टाफ सिलेक्शन कमिशनाक ह्यो सगळ्यो ट्रान्सपरंट पद्दतीन ह्यो रिक्रुटमेंट परत सुरू करूनी आणि हायकोर्टाक हे सगळी प्रोसेस मॉनिटर करूनी. जाल्यारूच आमच्या गोंयच्या भुरग्यांक फ्री जॉब मेळटले, तांकां न्याय मेळटलो. ज्या मेरिटाचेर जे भुरगे आन्सर करतात तांगेले फ्रस्ट्रेशन वाडटलें. मुख्यमंत्र्यान 8 दिसां भितर ह्यो चेंजीस केले ना. मुख्यमंत्र्यान 8 दिसां भितर हे सगळे पोस्ट स्क्रॅप केले ना, जे ऑलरेडी रिक्रुटमेंट गेले 6 म्हयन्यांक जाल्ले आसा आणि ज्यो चालू आसा. जाल्यार आमकां न्यायालयाचें दार वाजोवपाक पडटलें. आणि आमची एक डिमांड एकूच आसतलो की हायकोर्टान डायरेक्ट करचे, कारण आमी सगळे प्रूफ विथ एव्हिडन्स आमी दितले, इन्क्लुडिंग द हायकोर्ट ऑर्डर. जे हायकोर्ट ऑर्डरीन ऑलरेडी क्लियर मेन्शन केल्लें आसा सगळी प्रोसेस कॉम्प्रोमाइज जाल्ली आसा म्हणून. आणि तातूंतल्यान आमचो हेतू एकूच आसतलो की गोंयच्या भुरग्यांक न्याय मेळचो, त्यांचे मेरिट बेसिसार तांकां जॉब मेळचे. जॉब हे विकले वयची न्ही. आणि हांव सगळे ज्यो एजन्सी एक्झाम कंडक्ट करतात तांकां जे गव्हर्नमेंटाचे ऑफिसर, डिपार्टमेंटल हेड्स जे रिस्पॉन्सिबल आसा ह्या रिक्रुटमेंट प्रोसेसाक, आमचो सरकार मुखाल्या 3 म्हयन्यान सत्तेर येतलो. हेज्या प्रत्येक जॉबाचो जाप आमी ह्या ऑफिसरा कडेन विचारले गेले वयतले. हे आमी लायटली घेवचे ना.
तेन्ना तुम्ही हे सगळे कॉम्प्रोमाइज करपाचे बंद करा. थंय फाल्यां मुख्यमंत्री जावं बाकीचे मंत्री आसात ते सुद्धा सुटचे ना, कारण हे सारखी एकदम म्हणजे तुका इतली तिडक येता हे सगळे जेन्ना तुज्या मुखार येता, हे सहन करपाक शकना, तेजे भायर पावले आसा. आमचो फोकस मुखारल्या एका कंप्लिटली ह्या जॉबांची आसतलो, हे रिक्रुटमेंट. पूण हे रिक्रुटमेंट आमकां इलेक्शन पयलीं कंप्लीट जावपाक जाय. तेंय अशें हें करपाक सोदना आमी की हे रिक्रुटमेंट बंद करपाचो आमचो हेतू ना. आमचो हायकोर्टाक जावं बाकीच्यांका अपील एकूच आसतलो की हायकोर्ट मॉनिटर रिक्रुटमेंट जावचें आनी ते स्टाफ सिलेक्शन कमिशनान करचें. तितून प्रत्येक भुरग्याक दिसचें की आपल्याक न्याय मेळटलो, आपल्या एग्जामीक प्रमाणे आपल्या कुवती प्रमाणे आपल्याक जॉब मेळटलो, पयशां खातीर जॉब मेळचो ना. हे एन्श्योर करपाक सोदता आमी. आनी ही जी प्रोसेस सगळी आसा ती इलेक्शन पयलीं कंप्लीट करची, नाजाल्यार हेच परत बोवाळ मारतले की बाबा काँग्रेस पार्टीन आमी दिवपाक सोदतालो आनी हे सगळे पयशे घेवन हांकां सगळ्यांक जुलयत दवरपाक सोदतले आनी जेंचे कडल्यान पयशे घेवना त्या भुरग्यांक सुद्दां मतां घेवपाक सोदतले. सो त्या हेजेर आमी मुख्यमंत्र्याक क्लियरली वॉर्निंग दितात की मुख्यमंत्र्यान इमिजिएटली सविस्तर माहिती या रिक्रुटमेंट प्रोसेसाची दितले. अजून तुम्ही कांयच सांगलेले ना. तुमकां आमी शिटकावणी दितात की गोंयच्या तरणाट्याच्या फ्युचरा कडेन तुम्ही खेळनाका. तुम्ही बाकीचे सगळे करप्शन केले, हे केले, ते तुमकां कदाचित लोक तुगे रावतले. पूण ह्या जॉबाचे जॉब फॉर सेल आनी जितून मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाचे नाव डायरेक्टली इन्वॉल्व जाता, तितून मुख्यमंत्र्यांनी क्लियर हेजेर स्टँड क्लियर करचो आनी स्टँड केन्ना क्लियर जाता मुख्यमंत्री इन्वॉल्व ना, मंत्री इन्वॉल्व ना म्हणून पयशे घेवपाक, हे जॉब सेल करपाक इन्वॉल्व ना म्हणून केन्ना क्लियर जातले जेन्ना मुख्यमंत्री एक न्यूट्रल एजन्सी कडेन दितलो आनी मुख्यमंत्री गव्हर्नमेंट डायरेक्ट हायकोर्टाक बरयतलो की हे जे डायरेक्ट प्रोसेस आसा ती मॉनिटर करून. तेन्नाच लोकांक विश्वास बसतलो, तांकां आमकांय विश्वास बसतलो की मुख्यमंत्री जॉब सेल करना म्हणून, तितून तो इन्वॉल्व ना. नाजाल्यार इट इज क्लियर कट, एकदम क्लियर आसा की आमी सगळे ब्लॅक अँड व्हाईट तुमच्या मुखार दवरलेले आसा. इट विल बी क्लियर. मुख्यमंत्री धरून सगळे मंत्री ह्या जॉब स्कॅमाक इन्वॉल्व आसा. आमी एक विकाचो टायम दिला तांकां गव्हर्नमेंटाक की त्यांनी ही प्रोसेस इमिजिएटली ट्रान्सपरंट करची. स्टेट स्टाफ सिलेक्शन जे कमिशन आसा तेंचे कडल्यान करची, हायकोर्टाक ते मॉनिटर करचे. Yes, what happens to them after the last 6 months and the vacancies? They have to, after 5 years, if High Court can do that, after they serving for 5 years, so the post पैसे घेवन इतले घेतले आसा, त्याच बरोबर हांव भुरग्यांकूय शिटकावणी दिवपाक सोदता. जेंचे कडेन जेंचे आवय बापा कडेन पयशे आसा, थोडे भुरगे लोनूय घेवन दितात, तांकांय हांव शिटकावणी दिवपाक सोदता की तुमी अशें करून पयशे घेवन हे जॉब इतले घेयनाका. आमचो गव्हर्नमेंट सत्तेर येता 3 म्हयन्या भितर आमी प्रत्येक जॉब जो विकलो गेलो तेजो हिशोब आमी मागतले. जो ऑफिसर इन्वॉल्व आसा तेका ख्यास ते मेळटले. हे सगळ्या ऑफिसरांक गव्हर्नमेंटाच्या हांव ख्यास दिता, वॉर्निंग दिता की तुम्ही ह्या सरकाराचे जे मॅन्युप्युलेशन आसा तितून तुम्ही इन्वॉल्व जायनाका, कारण केन्ना तरी हे उगडें जातलेंच आनी तुम्ही सगळे त्रासान पडटले. तेन्ना प्रमोद सावंत जावं बाकीचो खंयचोच मंत्री तुमकां प्रोटेक्ट करपाक येवचो ना. ते सगळे हात वयर काडटले आनी तुमी त्रासान पडटले. Ishwar Berte, the CM is on the recording said there is no compromise in the job selection. Opposition parties are happy to bring anything. If they have anything, just throw it. I have presented 6 evidences before you. One is the accounts department's list. तो जावपाकूच शकना. म्हणजे ओबीसीचो भुरगो वरचे मेरिट लिस्टान जावं एससीचो एसटीचो ना, हे जावपाकूच शकना. एक्चुअली द चीफ मिनिस्टर ऑन दिस लिस्ट. दुसरो बाबू गोयलकाचो व्हिडिओ आसा, त्या व्हिडिओचेर कितें कशी केल्या इन्क्वायरी ना. हायकोर्टाची ऑर्डर आसा, हायकोर्टाची ऑर्डरीन क्लियरली बरयल्लें आसा की कॉम्प्रोमायज जालें म्हणून. मुख्यमंत्री म्हणटा कितें हायकोर्ट फटींग म्हणून. मुख्यमंत्री सांगपाक सोदता की हायकोर्ट फटींग म्हणून, हायकोर्ट कॉम्प्रोमायज जालें म्हणून अशें मुख्यमंत्र्याचें म्हणणें आसा. जाल्यार त्याच्या मतदारसंघाच्या भुरग्याक 100 ते 100 मार्क कशे पडटा आनी मिनिस्टराच्या पीएक 100 ते 100 कशे मार्क पडटा. ह्यो आन्सर की कशी मॅनिप्युलेट जाता, तो भुरगो आन्सर की कसो घेवन वयता. मायनिंग पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटान मायनिंगाच्या पोस्टाची कसली गरज आसा, मुख्यमंत्री उत्तर दिवपाक शकतलो हेजी.
मुख्यमंत्र्याक चॅलेंज करता त्या प्रत्येक हेजेर आन्सर करचें आमच्या प्रश्नाचें. सर एक कन्फ्युजन आहे म्हणजे तो एकदा कशें आसता ओबीसी एसटी आसता बरे भुरगे ते एकदा जनरल कॅटेगरीन आन्सर करतात दे नॉट मेन्शन दे आर ओबीसी एसटी आणि ते स्कोर करून ते पास जातात. तुम्ही जे आता लिस्ट सांगला पळय जनरल तातूंत ओबीसी एसटी कोणूच ना म्हणटा तुम्ही एकदा ते कास्ट हेच ना ना हांव जस्ट विचारतो तुमकां हेजेर कंप्लीट हांव हेजे बुकार उलयलां इतलें धाडसान जे उलयलां हांव बेश्टी उलयना. ना हांव खुबशा ऑफिसरांनी डिस्कस केलां हे लिस्टूय डिस्कस केलां. आता सगळे लिस्ट पण लिस्ट थोडे भुरगे आपलो कास्ट एक एकदा करिना म्हणजे एक एक सगळ्यात भुरगे कसं करना कशें आसा पर माय न्ही प्रत्येक जो हुशार भुरगो आसा ते एकदा तो जनरल आन्सर करतात जनरल कॅटेगरी एक्झॅक्टली पण तो कास्ट ते मेन्शन करता प्रत्येक हेजें. सो ह्या जे हें आसा एकूय भुरगो बीसीचो एसटीचो हें जावपाक शकना न्ही. हांव तशें म्हणिना हांव जस्ट विचारतो न्ही हांव तूं कितें तुजो जो विचार आसा तुगेलो विचाराक हांव रिस्पेक्ट करता पूण हें लिस्ट तुजे विचारा सारकें ना. So, okay. Fine. Second thing, sir, 100 marks तुम्ही म्हणता पळय ऑब्वियसली खंयचो एक एकटो भुरगो आसता तो खंयच्या लँग्वेजीन 100 मार्क्स केन्ना पडना नो डावट वेर सायन्स मॅथ्सान बीन 100 मार्क्स पडटात तशें खुबशी एग्जाम्पल आसात. इट्स नॉट डिपेंड ऑन कास्ट सो तुम्ही आता एग्जाम्पल दिला की ती एक हे सोडून घ्या पूण 100 मार्क्स पडोवंक शकना कोणा डेफिनेटली शकू शकता पूण त्याचो जो पास रेकॉर्ड असो आसा आनी त्या भुरग्याक जर 100 मार्क पडले हांव त्या भुरग्या कडेन माफी मागता. Thank you. Thank you. Thank you.